हाके सरशी उडी घालोनिया स्तंभ फोडी. माझ्या देवाला हाक मारली रे मारली त्या देवाला, तो देव आपल्यासाठी धावून येतो. तो खूप बरं सांगतायत. काय करतो देव? आपल्यासाठी धावून येतो. मग तो कुठून येईल, कसा येईल, अजिबात त्याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही. प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात, हाके सरशी उडी. कुणाच्या हाकेला धावून आलाय, अनेकांच्या हाकेला धावून आलाय. पण प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबाराय वर्णन करतात ते नरसिंह भगवान परमात्म्याचं. हाके सरशी उडी घालोनिया स्तंभ फोडी. भक्त प्रल्हादासाठी स्तंभातून देव प्रकट झालाय ते वर्णन आहे. प्रथम चरणात महाराज सांगतायत, हाके सरशी उडी घालोनिया स्तंभ फोडी. इतकं कृपावंत दुसरं कुणीच नाहीये. कुणा इतकं? ऐसी कृपावंत कोण, माझ्या विठाई वाचून, माझ्या विठाई वाचून. त्या भगवान परमात्म्याशिवाय, त्या विठ्ठल परमात्म्याशिवाय दुसरं तिसरं कुणीही एवढं कृपावंत असूच शकत नाहीये. दुसऱ्या चरणात महाराज सांगतात, करिता आठव. त्याची जरी आपण आठवणही केली ना, बघा, त्याची आपण आठवण जरी केली, पण आपण देवाची आठवण नाहीत करत. बाकीच्यांच्या सगळ्यांच्या आठवणी असतात आपल्या मनामध्ये. बघा, भगवान परमात्मा आपण त्याची आठवण केली का, तो धावून येतो आणि आपल्याला मिठीत घेतो. तो धावून येतो, आपले संकट दूर करतो. तो धावून येतो, आपले दुःख दूर करतो. पण काय करायला पाहिजे? आपण त्याची आठवण करायला पाहिजे. करिता आठव धावोनिया घाली कव. कव म्हणजे मिठी. मिठी मारतोय तो भक्ताला. कोण? तो भगवान परमात्मा, ती विठाई. भगवान परमात्मा त्या भक्तांना मिठी मारतोय. आणि शेवटी महाराज म्हणतायत, तुम्ही कुठले पण गाणे म्हणत असाल हो, तुम्ही गाणे म्हणताल, किती म्हणताल, कसे म्हणताल, काही नाही. काय काय गाण्याचा तर अजून अर्थ कळला नाही. 10-10 वर्ष झाले गाते तर, पोरं म्हणते तर, मोबाईलवर वाचते तर, टीव्हीला लागते तर, काय गाण्याचे, काय त्या गाण्याचे का अर्थ बघा. नाक मुका नाक मुका नाक. ऐकले? नाक मुका. कळतंय त्याचा अर्थ काय? कळतंय आपल्याला काय चाललंय, काय बोलतोय आपण, काय करतोय आपण, काय म्हणतोय आपण. ह्याला थोडीशी काहीतरी पद्धत पाहिजे हो. का घेणं ना देणं. काय गाणे, काय काही नाही बघा, काही नाही. हे गाणे मागे आता वाजत होते बघा, काय काय गाणे. काय गाणं आहे? मैं किसी और कहूँ फिलहाल कि तेरा हो जाऊं. अरे तू ज्याचा आहेस ना त्याचाच राहा बाबा. आता ज्याचा आहेस ना त्याचंच राहायला पाहिजे बरं का. काय नाही, एक गाणे तुम्ही काही म्हणा, किती म्हणा, तुझ्याशिवाय माझी जिंदगी अधुरी. तुम्ही काही म्हणा. लव्ह इज लाईफ, लाईफ इज लव्ह. नॉट व्हेरी रॉंग. दिस सेंटेन्स इज व्हेरी रॉंग. काही नाही, प्रेम बिम काही नसतं. कुणी कुणावर फुकट प्रेम करत नाही. लोक म्हणतात नाही नाही त्यांचं ना, त्यांचं आमच्यावर फार प्रेम आहे. काही प्रेम नाही. आमच्यावर लोक प्रेम करतात. कुठपर्यंत करतील? आमचा आवाज चांगला आहे आणि तुम्हाला ऐकायला बरं वाटतंय तोपर्यंत प्रेम करतात. येताना माणसं फोन किती करतात. आता इथूनच मला किती फोन आले बरं का. किती फोन आले तुम्हाला सांगू. आता गेल्यानंतर परत किती फोन करतील बरं. महाराज कुठं गेलाय, एसटीतच आहे, गाडीतच आहे का, कुठं उलातलाय मधीच का, गेलाय जग सोडून. काही घेणं देणं नाही. कुणी कुणावर प्रेम करत नाही. प्रेम करतात लोक, प्रेम करतात, नक्की करतात. पण जोपर्यंत आपला त्याच्यामध्ये स्वार्थ असतो तोपर्यंत माणसं प्रेम करतात. दॅट इज रियालिटी. खरं आहे हे, वास्तव आहे हे. म्हणून आपल्याला तुकोबाराय म्हणतात, तुम्ही कुठलेही कसलेही गाणे म्हणण्यापेक्षा म्हणा ना देवाचे गाणे. सुंदर गाणे तो. बरं तुम्हाला भावगीत भक्तिगीतच म्हणायचे असतील ते सुद्धा भरपूर आहेत. काय गाण्यात बघा किती सुंदर आहे. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. विठुरायाची पंढरी, विठुरायाची पंढरी. खूप गोड गाणी आहेत बरं का. गोड आहेत, भावगीत आहेत, भक्तिगीत आहेत. तुम्ही ज्याचा अर्थ आपल्याला लावताही येत नाही, ज्याचा अर्थ लागतही नाही, अशी गाणे म्हणण्यापेक्षा त्या देवाचं नाव घ्या. किती गोड आहे त्याचं नाव. किती गोड आहे, किती गोड आहे, किती गोड. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा.
तुझे, किती गोड नाव आहे हो त्याचं, किती गोड आहे. अशी गाणी म्हणा ना बसल्या बसल्या. आणि तुकोबाराय म्हणतात अशी गाणी गा तुका म्हणे गीती गाता. गीतच गायचंय ना असे गा. महाराज पुढच्या चरणात सांगतायत, या अभंगाच्या 4थ्या चरणाच्या उत्तरार्धात सांगतायत, तुम्ही जर त्याचं नाव कुठल्याही स्वरूपात घेतलं, कुठल्याही रूपात घेतलं, कसंही घेतलं, तरी सुद्धा नामे द्यावी. त्या नामानं आपल्याला तो भगवान परमात्मा सायुज्यता नावाची मुक्ती देतो. बघा मग तुम्ही कसं घ्या, तुम्ही रागाने नाव घेतलं तरी पण चालतंय. पेढा झोपेत खाल्ला तरी, आणि जागेपणे खाल्ल्यावर आंबट लागतो ना, हा गोडच लागतो. तुमच्याकडे पण गोड, तुमचं नामचं सारखंच आहे बरं. आमच्याकडं मेल्यावर माणसं जातात, तुमच्याकडं म्हणून महाराज म्हणाले तुका म्हणे गीती गाता नामे द्यावी सायुज्यता. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. तुम्हाला वाटत असेल आता तुम्ही मंदिरात या ठिकाणी मंडपात येऊन बसलेला आहात ना, तुम्हाला वाटत असेल ठोकोबाई चल म्हणली म्हणून मी आले, भामाबाई चल म्हणली म्हणून मी आले, ती खालच्या आळीची सीताबाई चल म्हणली म्हणून मी आले, तिकडची अयोध्या मावशी चल म्हणली म्हणून मी आले. हा तुम्हाला वाटत असेल आमचे पत्रकार साहेब आहेत, दैनिक पुढारी पत्रकार साहेब लांडे साहेब, त्यांनी आमंत्रण दिलं असेल सगळ्यांना, नाही नाही चला 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 कीर्तनाला म्हणून तुम्ही आलात. अजिबात नाही बरं का. इथं येण्यासाठी भाग्य लागतं. सांगू, इरादे लाख बनते हैं, इरादे लाख बनते हैं, बन के टूट जाते हैं. इस धर्म मंडप में वही आते हैं जिन्हें मेरे भगवान परमात्मा बुलाते हैं, जिन्हें मेरे भगवान परमात्मा बुलाते हैं, जिन्हें माँ अंबा बुलाती है. इथं येऊन बसणं सहज सोपं अजिबात नाहीये. आणि म्हणून अनंत जन्माची पुण्यही लागते, आणि ती पुण्यही आपल्या पदरी आहे. म्हणून आपण या धर्म मंडपात येऊन बसलेला आहात. माझं वंदन आहे, सर्व महिला मंडळांना वंदन आहे, कारण जागरच स्त्री शक्तीचा आहे आज. म्हणून सर्व बसलेल्या माता भगिनींना सुद्धा माझं वंदन आहे. आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे माझ्यासाठी सुद्धा आपण सर्वजण त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या रूपात आहात, जगदंबेच्या रूपात आहात. आपल्या सर्वांच्या पायावर त्या ठिकाणी वंदन करून सेवेला सुरुवात. आइए महाराज विराजिए, उधो बोला कृष्णाबाई माऊलीचा. खऱ्या अर्थानं आज या नवरात्राच्या निमित्तानं ही कीर्तन सेवा स्त्री शक्तीचा जागर आहे, अंबाबाईचा जागर आहे. नवरात्र म्हणजे नेमकं काय हे सगळ्यात अगोदर आपण समजून घेतलं पाहिजे. आपण काय करतो नवरात्रामध्ये? नवरात्र सुरू होण्या अगोदर म्हणजेच अर्थात पहिली माळ ज्या दिवशी असते त्याच्या अगोदर आपण सर्व घरदार धुवून घेतो. का घेतो बरं? सगळीकडे स्वच्छता पाहिजे म्हणून. घरदारा ज्याप्रमाणे काने कोपरे आपण धुतो ना, तसं मनाचे सुद्धा काने कोपरे आपण धुतले पाहिजेत. कुणाबद्दल आपल्या मनात द्वेष आहे तो बाहेर काढला पाहिजे, कुणाबद्दल
मत्सर आहे तो बाहेर काढला पाहिजे, कुणाबद्दल तिरस्कार आहे तो बाहेर काढला पाहिजे, आणि आपलं मन सुद्धा पवित्र आणि पूजनीय स्थान झालं पाहिजे. फक्त घर साफ करून उपयोग नाहीये बरं का. इंसान की पहचान तो उसके कर्मों से होती है. महंगे कपड़े तो पुतले भी पहनते हैं दुकानों में. महागाचे कपडे पुतळे घालतात, पुतळ्याच्या अंगावरचे कपडे दुकानाचा मालक दररोज बदलतो, दररोज, तरी सुद्धा त्याला घमेंड नाही. पण आपण नवी साडी घेतली का 5-10 हजाराची, कोणाला दाखवून कोणाला नाही होत. आता साड्यांचे दिवस आहेत आपल्या सगळ्या कपाटातल्या साड्या बाहेर निघतात. कधी नाही घालण्यात येणारी साडी. आजचा रंग कोणता साडीचा? ज्याला भेटली नाही त्यांनी डायरेक्ट दुकानात जाऊन आणली. नवऱ्याच्या माग ती साडी आणल्याशिवाय त्याला जेवायला सुद्धा भेटलं नसेल. आज म्हणजे काल परवा तेरवाची गोष्ट सांगते मी, आजच नाही. ती एखादी साडी नसली की ती डायरेक्ट दुकानात जाऊन ती साडी आणणार. आज अमुक अमुक साडीचा कलर आहे आणि मला हीच पाहिजे. त्याचं काय चालतंय हो? स्त्री शक्ती पुढं काही चाललंय आतापर्यंत? बायको पुढं चाललं आपलं काही? मी नेहमी सांगत असते, नवरा आमदार असो की खासदार, बरं का बाबा, नवरा आमदार असो की खासदार, बायको पुढं गपगार. विठाला आई जगदंबा जी आहे ना, बघा आई जगदंबेचा परिवार बघा, परिवारामध्ये कोण कोण येतं? जगदंबा म्हणजेच पार्वती. बघा ऐका, परिवारामध्ये कोण कोण? महादेवजी, भोलेनाथ, सब देवन के बाबा भोले बाबा, भोले बाबा, आई पार्वती, पुन्हा त्यांचे 2 मुलं, हम दो हमारे दो. बरोबर आहे ना? छोटी फॅमिली, हम दो हमारे दो. एक गणपती बाप्पा आणि दुसरे आहेत कार्तिकेय. कार्तिक स्वामी आपण ज्यांना म्हणतो. बघा सगळ्यांचे वाहन तपासा. गणपती बाप्पांचं वाहन उंदीर. गणपती बाप्पांचं नाव मूषक अर्थात उंदीर. बरोबर आहे ना? कार्तिकेयचं वाहन काय? मोर. कार्तिकेयचं वाहन मोर. भगवान शिवजींचं वाहन नंदी. आणि आई भवानीचं वाहन वाघ. पाळायची हिम्मत जी ठेवते ना तिला नारी शक्ती म्हणतात, तिला नारी शक्ती म्हणतात. आणि त्याच नारी शक्तीचा आज जागर आहे. विठाला विठ्ठल. तुम्ही 9 रूप तुम्हाला सांगू जाईल मी देवीचे. पहिलं रूप आहे शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, स्कंदमाता, कुष्पांडा, कात्यायनी, महागौरी, सिद्धिदात्री आणि कालरात्री. अशा प्रकारची ही देवीची 9 रूप. आणि हीच देवीची 9 रूप आपल्या घरात आहेत. सांगू कोणकोणती? पहिलं रूप आहे आजी. लक्ष देऊ नाही का? पहिलं रूप आहे आजी, दुसरं रूप आहे आई, तिसरं रूप आहे मावशी, चौथं रूप आहे काकू, 5वं रूप आहे आत्या, 6वं रूप आहे मुलगी, 7वं रूप आहे सून, 8वं रूप आहे मैत्रीण आणि 9वं रूप आहे नात. बरं का? नात. हे आपल्या घरामध्ये या देवीची 9 रूप आपल्यामध्येच आहेत. त्या नारी शक्तीचा अर्थात त्या लक्ष्मीचा अर्थात त्या भगवतीचा अनादर आपल्याकडून होता कामा नये. ही रूप आपण आपल्या घरात सांभाळतो. आपली पत्नी जेव्हा आपल्याला जेवायला मुलांना स्वयंपाक वगैरे करून घालते तेव्हा ती अन्नपूर्णा असते. बरं का? तेव्हा ती अन्नपूर्णा असते. भरभरून आशीर्वाद देते तेव्हा ती धनलक्ष्मी असते. जेव्हा ओझ्याची कामं सुद्धा करते तेव्हा ती गजलक्ष्मी असते. बघा. आणि पुसलेल्या फरशीवरून नवरा जर चालत गेला का बुटाचे पाय घेऊन तेव्हा मग ती चंडी सुद्धा. आणि तिच्या समोर एखाद्या दुसऱ्या बाईची चर्चा निघाली आणि आपल्या नवऱ्यानं दुसऱ्या बाईचं कौतुक जर त्याच्या बायको समोर केलं मग ती रणचंडी, दुर्गा, काली सुद्धा हो. विठाला काही माणसं नवरात्र साजरा करत असताना पायात चप्पल घालत नाही. बघा पायात देवी म्हणत नाही चप्पल घालू नका अजिबात. तिचे आपण लेकरं आहोत. आपण त्या आई जगदंबेचे लेकरं आहोत. ती म्हणणार नाहीये आपल्याला चप्पल घालू नका, स्वतःला त्रास करून घ्या, अजिबात म्हणत नाही. तुम्हाला सोडायचंच असेल ना, व्रत करतात चप्पल सोडली म्हणतात 9 दिवस. चप्पल सोडली, सोडायचंच असेल ना तर तुम्ही अहंकार सोडा.
बाकी काही सोडायची गरज नाही, कारण तो आपण स्वतः निर्माण केलेला आहे. देवानंच दिलेलं त्यालाच वाहिलं तर त्यात काही नाहीये. ज्यानं दिलेलं आहे त्याचंच घेऊन त्याला वाहिलं, त्याच्यामध्ये काही नाही, त्याचा काही अर्थ नाही. पण आपण स्वतः कमवलेलं जर देवाला अर्पण केलं तर त्याच्यामध्ये त्याला आनंद आहे बरं का. नाही अहंकार ज्ञानाजवळ येतो. म्हणून तुकोबा आहे तर आधी करून सगळे संत म्हणतात भक्ती प्रेमाविना, भक्ती पाहिजे आणि प्रेम पाहिजे. जिथं प्रेम असेल भक्ती असेल, ज्ञान नको देवा. भक्ती प्रेम सुख दे, प्रेम सुख. प्रेमाशिवाय काही अर्थ नाही हो. प्रपंच असो की परमार्थ असो त्याच्यामध्ये प्रेम पाहिजे. आणि खरंच जर प्रेमात एवढी ताकद नसती, बघा वाक्य खूप सुंदर आहे, खरंच जर प्रेमात ताकद नसती, खरंच जर प्रेमात शक्ती नसती, आज प्रत्येक मंदिरामध्ये कृष्णासोबत राधा उभी राहिली नसती, राधा उभी राहिली नसती. कारण कृष्णाची पत्नी रुक्मिणी आहे, पण प्रेम हक्कानं जिद्दीनं प्रेम केले त्याच्यावर, त्या कृष्ण भगवान परमात्म्यावर. म्हणून प्रत्येक ठिकाणी राधा कृष्णाचं मंदिर आहे आणि कृष्ण रुक्मिणीचं मंदिर तेवढं पाहायला भेटत नाही बरं का. राधा कृष्णाचं मंदिर आहे. म्हणून सांगायचंय मला, प्रेम पाहिजे. सगळ्यात जास्त प्रेम त्या देवावर करायचंय बरं का, त्या भगवंतावर करायचंय. आणि त्याच्या पुढे जाऊन एक वाक्य सांगायचंय, प्रेम माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर आणि शिवचरित्रावर करायचंय. माणूस चुकीच्या मार्गाने कधीच जाणार नाही, ही शाश्वती, ही गॅरंटी तेवढी चरित्रामध्ये आहे त्या. म्हणून सांगते बरं का, विठाला विठ्ठल. महाराज म्हणतायत, हा केसरी शिवडी घालोनिया स्तंभ फोडी. कुणासाठी घातली हो, कुणासाठी उडी घातली? भक्त प्रल्हाद, कयादू मातेच्या पोटी जन्म झालेला बाळ भक्त प्रल्हाद. त्यांच्या वडिलांचं नाव हिरण्यकश्यपू. हिरण्यकश्यपूला नाहीतरी सगळे असुर लोक भगवान महादेवांची पूजा करायचे, साधना करायचे आणि वर प्राप्त करून घ्यायचे. आणि भेटलेल्या वरांमुळं त्या ठिकाणी असणाऱ्या जनतेला, प्रजेला दुःख द्यायचे, त्रास द्यायचे. हा हिरण्यकश्यपू नावाचा असुर जो असणारा, त्यानं भगवंताकडून वर प्राप्त केला आणि सगळ्यांना त्रास देऊ लागला. देवाचं नामस्मरण बंद केलं. अरे नामस्मरण कुणी घ्यायचं नाही, खबरदार. देवाचं नाव जर कुणी घेईल तर, घ्यायचंच असेल तर माझं नाव घ्या, कारण मीच तुमचा देव आहे, असं हिरण्यकश्यपू म्हणत असायचा. बघा, भक्त प्रल्हाद कयादू मातेच्या पोटी जन्म झाल्यानंतर भक्त प्रल्हाद मोठे होऊ लागले आणि भक्त प्रल्हादानं नामस्मरण करायला सुरुवात केली. कारण गर्भात संस्कार झाले होते, गर्भात संस्कार झाले होते. आता आपल्या गर्भावर सुद्धा संस्कार होतात. ही सिरियल संपली किती, सिरियल ती संपली किती, ती संपली किती, बघा ना, बरोबर आहे का. 6 वाजता टीव्ही समोर बसलेली आमची महिला उठत नाही 10 वाजल्याशिवाय. तेवढ्यात नवऱ्याला जेवायला वाढलेला असावं, नवऱ्याला जेवायला वाढलेला असावं, जेवायला, आणि तिची आवडती सिरियल टीव्हीवर लागलेली असावी. नवरा चपाती मागून मागून कदरून जातो. भात संस्कार झाल्या असल्या कारणानं भक्त प्रल्हाद भगवंताचं नामस्मरण करायचे. किती नामस्मरण, काय नामस्मरण केलं? श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे
गोड नामस्मरण त्या ठिकाणी भक्त प्रल्हाद करायचे. पण बापाच्या कानावर गेलं, अरे सगळी प्रजा आपला ऐकते पण आपला स्वतःचा मुलगा आपला ऐकत नाहीये. विचार करा, ज्या बापानं जन्माला घातलं त्याच बापानं भक्त प्रल्हादाला 11 वेळेस मारण्याचा प्रयत्न केला, जीवे मारण्याचा प्रयत्न केला, पण भक्त प्रल्हादाला काहीही झालं नाही. कारण ती ताकद होती नामस्मरणाची. नामस्मरणाची ताकद सोबत असल्या कारणानं त्या हिरण्यकश्यपूची बहीण असणारी होलिका, ती सुद्धा त्या होळीमध्ये दहन झाली. आपण होळी हा सण साजरा करतो, त्यामागे हे कारण आहे, आपल्या सर्वांना ज्ञात असेल असं समजत पुढे चालते. बघा, नामस्मरणाची ताकद असल्या कारणानं होलिकेनं मांडीवर घेतलं भक्त प्रल्हादाला आणि सांगितलं स्वतःच्या भावाला, अरे दादा तू काही टेन्शन घेऊ नको, काही चिंता करू नको, मी याला जाळून भस्मसात करते. कारण मला अग्नीचं वरदान आहे, मी अग्नीमध्ये जाऊ शकत नाही. पण झाला उलटा प्रकार. भक्त प्रल्हादाच्या नामस्मरणाच्या शक्तीच्या जोरावर भक्त प्रल्हादाला काहीही झालं नाही. पण होलिका नावाची हिरण्यकश्यपूची बहीण आणि भस्मसात झाली, जळून खाक झाली. आणि तितकं झाल्यानंतर हिरण्यकश्यपूचा राग अतिशय वाढला आणि त्या प्रल्हादाला मारण्यासाठी विचार करू लागलेला आहे हिरण्यकश्यपू. एके दिवशी सहज नामस्मरण घेत असताना भक्त प्रल्हादा जवळ त्या ठिकाणी हिरण्यकश्यपू आला आणि विचारलं, का रे म्हणे एवढं नाव घेतो, एवढं नाव घेतो त्या देवाचं, त्या भगवंताचं, त्या नारायणाचं, त्या विष्णूचं एवढं नाव घेतो, कुठे आहे तुझा देव? कुठे आहे? काय करेल तुझा देव? आता इथे तुला जर मारलं तर तो तुला वाचवायला येईल का? भक्त प्रल्हादानं सांगितलं, बाबा तो येणारच. कुठे नाही येतो, सगळीकडे आहे तो. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. कुठे? मेरे बाके बिहारी सावरिया, मेरे बाके बिहारी सावरिया, तेरा जलवा कहाँ पर नहीं है. मेरे बाके बिहारी सावरिया, तेरा जलवा कहाँ पर नहीं है. तेरा जलवा कहाँ पर नहीं है. तेरा जलवा कहाँ पर नहीं है. भगवान परमात्मा सगळीकडे आहे, पण त्याला पाहतात त्यालाच येतं. ज्याला डोळे आहेत त्याला ऐकतात त्यालाच येतं. ज्याच्याकडे ऐकण्यासाठी कान आहेत. म्हणून वर्णन करतोय गीतकार गीतामध्ये, आँख वालों ने तुमको है देखा, कान वालों ने तुमको सुना है. आँख वालों ने तुमको है देखा, कान वालों ने तुमको सुना है. तेरा दर्शन उसी को हुआ है. तेरा दर्शन उसी को हुआ है. जिसकी आँखों में पर्दा नहीं है, जिसकी आँखों में पर्दा नहीं है, जिसकी आँखों में पर्दा नहीं है. मेरे बाके बिहारी, मेरे बाके बिहारी, मेरे बाके बिहारी सावरिया, तेरा जलवा कहाँ पर नहीं है. 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 टाळी वाजवणं ही कलाकारांची दाद असते बरं का. बघा, खाने की मजा थाली से, खाने की मजा थाली से, ससुराल की मजा साली से, झगड़े की मजा गाली से, और हरि कीर्तन की मजा ताली से. हरि कीर्तन की मजा ताली से. विठाल परमात्मा कुठे नाही हो, कुठे नाहीये तो, कुठे नाही अशी जागाच नाहीये, सगळीकडे तो आहे. हिरण्यकश्यपूने विचारला प्रल्हादाला, अरे कुठे आहे तुझा देव? कुठे आहे तुझा देव? समोर खांब होता आणि हिरण्यकश्यपूने विचारलं, अरे या खांबात आहे का तुझा देव? भक्त प्रल्हादाने विनम्रतेने सांगितलं, हो बाबा, या खांबात सुद्धा
आहे आणि आवाज द्यायला सांगितलं. दे आवाज तुझ्या देवाला, बघूया खांबामध्ये देव आहे का, आवाज दे तुझ्या देवाला. आणि भक्त प्रल्हादांना हाक मारली, हे नारायणा यावं लागतंय रे तुला, आता देवा यावं लागतंय. हाक मारली हिरण्यकश्यपूनं आणि अभंगाचं प्रथम चरण महाराज सरसी उडी हाके सरसी काय वाटतं, जोरदार काय आवाज वाटतो. कलाकार खूप सुंदर आहे बरं का, लाभलेत तुम्हाला, छान आहे. कलाकार कुणाला म्हणतात माहितीये का, जो उम्र भर बांध कर रख सकता है, जो उम्र भर बांध कर रख सकता है उसे प्यार कहते हैं. और अपनी कला से जो दुनिया को हिला सकते हैं ना, उन्हें कलाकार कहते हैं, उन्हें कलाकार कहते हैं. कलाकार. चला काय म्हटले महाराज, हाके सरशी उडी घालोनिया स्तंभ फोडी. कुणी स्तंभ फोडला, नरसिंह भगवान परमात्माने स्तंभ फोडला. कारण हिरण्यकश्यपूला वरदान होतं की तू माणसाच्या हाताने मरणार नाही, बाईच्या हाताने मरणार नाही, संध्याकाळी मरणार नाही, दिवसा मरणार नाही, उजेडात मरणार नाही, रात्रीला मरणार नाही, शस्त्रानं मरणार नाही, अस्त्रानं मरणार नाही, इतक्या सगळ्याच गोष्टी मरणार नाही. आता राहिलं काय बाकीचं, हा बघा. म्हणून त्याला मारण्यासाठी वेळ निवडला. आपण ज्याला तिसरा प्रहर म्हणतो, तसं तिसरा प्रहर शब्द आहे, पण आपण तिसरा प्रहर म्हणतो, बरोबर आहे का. तिसरा प्रहर, तिसरा प्रहर म्हणजे संध्याकाळी जेव्हा दिवस मावळायला गेलेला असतो, दिवसही नसतो आणि रात्रही नसते, त्या मधल्या काळामध्ये ते नरसिंह भगवान परमात्मा त्या स्तंभातून प्रकट झाले आणि त्यांना असं मारायचं होतं. कारण आतमध्ये नाही, बाहेर नाही, शस्त्रानं नाही, अस्त्रानं नाही, पुरुषाकडून नाही, स्त्रीकडून नाही, दुपारी नाही, संध्याकाळी नाही, अंधारात नाही, उजेडात नाही, इतकं वरदान मागून घेतलेलं असल्यामुळं मारलं. असं की नरसिंह भगवान परमात्म्यानं अवतार घ्यावा लागला. त्या ठिकाणी प्रल्हादासाठी एक अवतार खर्च करावा लागला देवाला. एवढं श्रेष्ठत्व प्रल्हादाचं आहे बरं का. चेहरा आहे, मुख आहे आणि शरीर माणसाचं आहे बघा. शरीर माणसाचं, चेहरा सिंहाचा. आणि मारलं ते ठिकाण होतं घरातही नाही, बाहेर नाही, कारण आतही नाही, बाहेर नाही सांगितलेलं होतं, उंबऱ्यावर होतं. मारलेलं कुठं आहे, हिरण्यकश्यपूला उंबऱ्यावर घेतलं. अस्त्राने नाही, शस्त्राने पण नाही, बोटाच्या नखानं त्या नरसिंह भगवान परमात्म्यानं त्या हिरण्यकश्यपूला मारलं. सांगितलं नरसिंहानं, त्या भगवंतानं सांगितलं, बघ उजेडही नाहीये, रात्र नाही, दिवसही नाही, संध्याकाळ सुरू झालेली नाही, रात्र नाही, उजेड नाही, आत नाही, बाहेर नाही, शस्त्रानं नाही, अस्त्रानं नाही, पुरुषाकडून नाही, स्त्रीकडून नाही, अवतार बघ म्हणे माझा. एवढं अक्राळ विक्राळ रूप पाहून सगळेजण, देव सुद्धा थरथर कापू लागले, देव सुद्धा थरथर कापू लागले. सगळ्या स्वर्गामध्ये गर्दी झाली देवांची पाहण्यासाठी नरसिंह भगवंताला, पण कुणी बोलायला तयार नाही. एवढा प्रचंड लाल बुंद डोळे त्या नरसिंह भगवंताचे झालेले, कुणीही समोर जायला तयार नाही. पार्वती मातेला सांगितलं, पार्वती माता तुम्ही जरा क्रोध कमी करा, देवाचा क्रोध कमी करा. तिने सांगितलं, आपली सुद्धा टप्पर नाही. कधी कधी बायकांची सुद्धा हिंमत होत नाही नवऱ्या पुढे जायची, नाही होत. बायका काय का म्हणतात, नाही बाई आमचं त्यांचं लयच अवघड आहे, त्यांच्या रागाचं काय सांगावं बाई. होत असं बऱ्याचदा, काही माणसं असतात असे. पण तुम्ही छातीवर हात ठेवून सांगा बरं, आम्ही बायकोचं ऐकतच नाहीत असं म्हणणार कोणी एखादा तरी भेटेल काही तर. बायकोचं ऐकत नाही, बायकोलाच आमचं ऐकावं लागतं असं आहे कोणी म्हणणार आहे तर.
माझे वडील दररोज माझ्यासोबत कीर्तनाला असतात, ते सुद्धा हात वरती करू शकत नाहीत, अजिबात नाही. विठ्ठल पार्वती माता म्हणली आपली हिंमत नाही म्हणली आज. हा एरवी गेले असते पण आजचं रूप पाहून आपली हिंमत नाही. भक्त प्रल्हादानं हिंमत केली, देवा जवळ गेलेले आहे भक्त प्रल्हाद आणि देवाला सांगितलं, देवा जरी तुझं नाव घेऊ देत नसेल, जरी तुझ्या नावाचा तिरस्कार माझ्या वडिलांना असेल, माझ्या बापाला असेल, तरी सुद्धा देवा मी तुझं नाव घेतो ना, माझ्या पित्याला तू मोक्ष प्रदान कर देवा. जवळ जाऊन विनंती केली, विनम्रतापूर्वक भक्त प्रल्हाद म्हणू लागले, देवा माझ्या बापाला तुझ्या धामाला, निज धामाला घेऊन जा. मग एवढं कोण आहे हो एवढं कृपावंत? इतका राग, इतका क्रोध, इतकं सगळं होऊन सुद्धा त्याचंच ऐकायचं की त्या हिरण्यकश्यपूला मोक्ष प्रदान केला नरसिंह भगवंतानं. म्हणून महाराज म्हणले, ऐसी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचन. कोण आहे कृपावंत? कोणीच नाही कृपावंत. अहो किती काम केलं, भक्तीचं बाळंतपण केलं देवानं. माझ्या चोखोबराच्या पत्नीचं बाळंतपण केलं. चोखोबरांच्या पत्नीचे दिवस भरत आलेले होते आणि चोखोबराच्या पत्नीनं सांगितलं आपल्या पतीला, मालक स्वामी, स्वामी म्हणायच्या पूर्वीच्या बायका पतीला, बरोबर, स्वामी. स्वामी याचा अर्थ काय माहिती का? स्वा म्हणजे स्वाहा आणि मी म्हणजे मीपणा. जिथं अहंकार, जिथं गर्व स्वाहा करून टाकतो ना, ते ठिकाण म्हणजे स्वामीचं ठिकाण आहे. ते स्वामी म्हणजे मालक, अर्थात आपले पती असतात. ते मालक, ते स्वामी, ते पती असतात. तिथं अहंकार चालत नाही, गर्व, मीपणा नाहीच आहे, अजिबात मीपणा तिथं चालत नाही. ते स्वामी आणि स्वामीनी, पत्नीला स्वामिनी म्हणतात. तुम्ही जर पूर्वीच्या त्या पौराणिक मालिका बघत असताल तर त्याच्यामध्ये पत्नीला स्वामिनी असा शब्द प्रयोग केला जातो. स्वामिनी कुणाला म्हणायचंय? स्वा म्हणजे स्वाहा करणे, मी म्हणजे मीपणा, आणि नी म्हणजे जेव्हा आपण सप्तपदी घातलेली असते पतीसोबत, त्यामध्ये घालून दिलेले जे नियम आहेत त्या नियमाला अनुसरूनच चालणारी ती असते स्वामिनी. विठ्ठल चोखोबरांच्या पत्नीनं चोखोबराला सांगितलं, स्वामी ऐका ना, आता माझे दिवस भरत आलेले आहेत, हो मन जवळ आलेलं आहे. स्वामी तुम्ही ऐका ना, थोडंसं भजन कमी करा. बंद करा नाही म्हणल्या, बंद करा नाही म्हणल्या, थोडंसं भजन कमी करा, बाहेर जाणं थोडं कमी करा आणि माझ्यासोबत, कारण दुसरं तिसरं घरात कोणी नव्हतं, माझ्या जवळ थोडं थांबा. नाहीतर एक काम करा म्हटले. त्या ठिकाणी चोखोबरा होते ते काय आपले स्वामी होते काय? हा, आपले स्वामी होते का? बस म्हणले की बसला, उठ म्हणले की उठला, सुट म्हणले की सुटला? नाही, ते चोखोबरा होते. चोखोबरांनी सांगितलं, अगं सोयरा, अगं वारी येते आणि वारीला मला जावं लागतंय. वारी तर मी चुकूच शकत नाही ग, चुकूच शकत नाही वारी. आणि मग वारी जवळ जवळ आली. सोयराबाईंनी सांगितलं, हे बघा मला स्वामी, तुम्ही वारीला जाताय ना, खुशाल जा, पण माझा एक निरोप तुमच्या बहिणीला सांगा. बहिणीला तुमच्या निरोप सांगा की आता सोयराचे दिवस भरत आलेले आहेत आणि तेवढं बाळंतपण करून जायला तुम्ही माझ्या वंशांना सांगून जा. जाता जाता एवढं सांगा आणि मग वारीला जा. घराबाहेर पडले चोखोबरा, विना घेतला, चिपळ्या घेतल्या, भगवंताचं नामस्मरण हृदयात अंतःकरणात त्या ठिकाणी घेऊन ते चोखोबरा निघाले. असे बाहेर निघाल्यानंतर थोडं चालून गेले की दिंडी दिसली. घुसले ना दिंडीमध्ये, काय बघता माझ्याकडे, दिंडीत घुसले. मग कुठली बहीण, कुठली सोयरा, कुठलं बाळंतपण, कुठलं बाळ, काही आठवण नाही बरं, काही आठवण नाही. निघाले चोखोबरा भजन करत करत, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल. हा विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा माझा. वा, क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. जोरदार टाळ्या आमच्या महिलांसाठी. अहो उपास धरून सुद्धा ते इतकं भजन म्हणतात बघा. दिंडीमध्ये
चोखोबराय निघाले दिंडीमध्ये. सोयराबाईला वाटलं आता माझे पती नणंदबाईला माझा सांगावा धाडतील, त्या ठिकाणी जाऊन निरोप देतील आणि माझ्या नणंदबाई येतील, माझं बाळंतपण सोपं होईल. सोयराबाईला वाटत होतं. पण कुठले चोखोबराय बहिणीकडे गेलेच नाही. बहिणीचं गाव मागे निघून गेलं, चोखोबराय पुढे निघून गेले. आणि चोखोबराय भजनात दंग, भजनात लीन तल्लीन असणारे चोखोबराय भगवंताचं ध्यान करत करत भगवंताच्या नामस्मरणामध्ये लीन होत होत पुढे चालत होते. आणि सोयराबाईला इकडं दिवसेंदिवस आता त्या ठिकाणी वाटू लागलं, आज येतील उद्या येतील नणंदबाई. पण नणंदबाईचा काही पत्ता नाही. विटेवरच्या मालकाला पंचायत पडली, विटेवरच्या मालकाला चिंता लागली, आता काय करावं, चोखोबा तर माझ्याकडे येतोय. आणि सोयराचं तर बाळंतपण जवळ आले, अगदी उद्यावर बाळंतपण येऊन ठेपलं तरी सुद्धा याचा निरोपही पोहोचला नाही. आता काय करावं. आणि विचार केला, माझ्या विटेवरच्या मालकानं टपकन खाली उडी मारली आणि आपल्या पत्नीकडे गेले. पत्नीला सांगितलं, रुक्मिणी ऐक ना रुक्मिणी, अगं म्हणे आपल्याला जायचंय जरा म्हणे गावाला जायचं, चल ना सोबत येतेस का. ती म्हणली थांबा बाई, अगोदर मला मेकअप करू द्या, पर्स घेऊ द्या, आजची साडी कोणती, आजचा कलर कोणता साडीचा, ती साडी घालू द्या, मग येते. पण ती पुन्हा म्हणली, अहो नेमकं जायचंय कुठं, कुठं जायचंय. तेव्हा भगवंताने सांगितलं, अगं तो नाही का माझा चोखोबराय भक्त नाही का, आणि त्याच्या पत्नीचे दिवस भरलेत ग, आणि बाळंतपण करायचंय चोखोबरायच्या पत्नीचं. देवाच्या पत्नीनं सांगितलं, रुक्मिणी आई साहेबांना सांगितलं, ह्याच्यासाठी माझ्यासोबत लग्न केलं का म्हणे तुम्ही, ह्याचं बाळंतपण कर, त्याच्याकडे जा, हे भक्त नाव घेतलं की त्याच्याकडे जा, ह्याच्याकडे जा. अजिबात नाही म्हणले, मी काही तुमच्यासोबत येणार. रुक्मिणीनं अंग काढून घेतलं. रुक्मिणी नाही आली, पण ऐका ना, माझ्या विठोबारायानं त्या भगवान परमात्म्यानं, पांडुरंग परमात्म्यानं साडी घातली, साडी, आणि विठोबाचा विठाबाई झाला आणि त्या चोखोबराच्या दारात आला आणि म्हणू लागला, चोखोबाची बहीण झाला सारंगार, वहिनी उघडा दार, हाका मारे, चोखोबाची बहीण. चोखोबाची बहीण झाला सारंगधर, वहिनी उघडा दार हाका मारे. तो भगवान परमात्मा साडी घालून आलाय, चोखोबरांच्या बहिणीचं रूप घेतलंय आणि दाराची कडी वाजवली. वहिनी, अगं वहिनी, दार उघड वहिनी. आतमधून सोयराबाईनं आवाज दिला, आले आले, हा आले हो, आले हो वंस. किती सुंदर गुड नाव होती हो पूर्वीचे, वंस, पुन्हा बाईसाहेब होते ना, बरोबर आहे ना. मला आठवतात आणखी माझ्या लहानपणी कोणीतरी म्हटलेलं ऐकायला यायचं. आणि फार पूर्वीचा काळ छान होता हो, चांगलं होतं बरं का. पूर्वी रस्ते खराब होते, रस्ते मातीचे होते, पण माणसं मातीपेक्षा मऊ होते हो, माणसं मातीपेक्षा मऊ होते. आता रस्ते डांबरी झाले आणि माणसं डांबरीट झाली. विठ्ठल पूर्वीचं प्रेम, किती प्रेम, किती भावा बहिणीचं प्रेम होते. दिवाळीला यायचं, रक्षाबंधनला यायचं. आता फक्त हाय अँड बाय, त्या फोनवरच राखी पाठवत जाते, फोनवरच. आता कोणाला राखी नाही, आता दिवाळीचा सण नाही पहिल्यासारखा. महिना दिवाळीला जाऊन मुली राहायच्या, बरोबर आहे का. दिवाळीच्या सणा लेकी असावली, तुकोबराय वर्णन करतात. दिवाळीच्या सणाला लेकी असतात, तसं आम्ही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भेटीला आम्ही आतुर होतो. तुकोबरायांचं म्हणणं आहे, आता लेकाच्या राजी नाही हो त्या ठिकाणी माहेराला. माहेर आवडतं खरं, पण आता आपला आपला संसार, आपला आपला प्रपंच पडलेला असतं, बरोबर आहे ना सगळ्यांना. पण चोखोबरायची बहीण म्हणून आलेला सारंगधर अर्थात पांडुरंग परमात्मा आतमध्ये गेलेला आहे. त्या ठिकाणी सोयराबाईनं बसायला अंतरून टाकलं, चहा कब्बर करून पाजला. बाई दुरून आला तो, बाई तुम्हाला ह्यांनी निरोप दिला. मला वाटलं यांच्या लक्षात राहतंय की नाही, आणि खरंच होतं ना, ते लक्षात राहण्यासारखं नव्हतंच ना. कारण आपला नवरा किती मोठा असू द्या, किती मोठा असू द्या, तो किती पाण्यात आहे ना, हे फक्त बायकोलाच माहित असतं. विठ्ठल
एखाद्या बाईला म्हणलं का हो तुमचे मालक किती मोठा गंध लावतात गळ्यात, किती सुंदर माळ आहे टपुरी. बायको म्हणते हा त्यांच्या गंधावर तुम्ही जाऊच नका, त्यांच्या गंधावर तुम्ही जाऊच नका, त्यांच्या माळीवर जाऊच नका तुम्ही. ते कसे आहेत ना हे फक्त मलाच माहिती ते कसे विठ्ठल. आणि चोखोबऱ्यांच्या पत्नीचं बाळंतपण केलं. देव त्या ठिकाणी राहिला. त्या चोखोबाच्या मुलाचं नाव ठेवलं कर्ममेळा. सगळ्या गावात साखरपान देवानं वाटलं. हो देवानं एवढं कोण करतंय, हो कुणासाठी करतंय एवढं. पण त्या चोखोबरांच्या तोंडामध्ये आणि सोयराबाईंच्या तोंडामध्ये सुद्धा, सोयराबाईंचे सुद्धा अभंग आहेत बरं का. बाईंनी सुद्धा, चोखोबरांच्या पत्नीने सुद्धा अभंग लिहिलेले आहेत. अहो देव येतो, त्याला बोलवणारा पाहिजे. माझ्या चोखोबरांच्या घरी देवानं दही भात खाल्लेला आहे. प्रमाणित अनेक त्या ठिकाणी कुठल्याच जाती धर्माला या ठिकाणी येण्यास बंधन नाहीये बरं का. यारे यारे लहान थोर याती भलती नारे नर. तुम्ही कसे असू द्या, कसे असं तुम्ही लहान असा, मोठे असा, ज्ञानी असा, अज्ञानी असा, गरीब असा, श्रीमंत असा, कुणालाही यायला इथं अधिकार आहे. तो म्हणता देवत नाही. कौन कहते हैं भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं. कौन कहते हैं भगवान सोते नहीं, माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. कोण म्हणतो येत नाही देव? येतो, पण बोलवणारा तितक्या ताकदीचा पाहिजे, तितका प्रेमाचा पाहिजे, तितका भक्तीचा पाहिजे. देव येतो आणि खातो सुद्धा, नाचतो सुद्धा देव. अहो गवळणींनी नाचवलं त्या देवाला. फक्त त्या कब्बर ताकावर नाचवलं, कब्बर ताकावर. गवळणींना म्हणावं देवाला, देवा नाच ना. तेव्हा देवानं म्हणावं मला काय देणार. गवळण म्हणायची तुला ताक देते ताक. ताकाची कमी होती का? देवाच्या एकट्याच्या घरी, नंदबाबाच्या घरी एकट्याच्या घरी 9 लाख गाई होत्या. 9 लाख गाई होत्या. तरी सुद्धा त्या कृष्ण भगवान परमात्म्यानं दुसऱ्यांच्या घरची चोरी केली असं भागवतात लिहिलेलं आहे शुकाचार्यांनी. अर्थात ते दही दुधाची चोरी नाहीये. कशाची चोरी? चित्त चोरी आले. नंदाच्या नंदने भगवंतानं चित्त चोरलं. प्रत्येकाच्या घरी जाऊन त्या दह्याच्या, त्या लोण्याच्या माध्यमातून चित्त चोरलं. हो, आणि एकदा त्यानं चित्त चोरलं की मन मग कुठंच लागत नाही. मग एखाद्या मुलावर प्रेम केलं, चला एखाद्या मुलानं एखाद्या मुलीवर प्रेम केलं, मग ते म्हणतात काय, मुझे नींद नाही, मुझे नींद नाही, मुझे चैन नाही, कोई जाय जरा ढूंढ. नजरने काय दे. अहो साधा एखाद्या मुलानं मुलीवर, मुलीनं मुलावर प्रेम केलं तर ते म्हणतं मन हरून गेलंय. आणि साक्षात अखिल कोट ब्रह्मांड नायक आपल्या घरात जर येत असेल तर त्यांचं चित्त जागेवर राहिलं असेल का? राहिलं असेल काय? त्या गवळणी त्याच्या मागे लागायच्या. किती प्रेम केलं होतं गोपिकांनी. सगळ्यात श्रेष्ठ भक्ती त्या वृंदावनातल्या गोपिकांची वर का. म्हणून म्हणतात, एक गीतकार वर्णन करतो, ऐसी प्रीतम बढी वृंदावन, ऐसी प्रीतम बढी वृंदावन, गोपीने नाच नचाई, गोपीने नाच नचाई, सबसे ऊंची. काय असेल ना, सगळ्यात उच्च कोटीचं काय असेल ना तर ते प्रेम आहे बरं का. पण ते निस्वार्थ प्रेम कुणी कुणावर केलं? निस्वार्थ प्रेम केलं माझ्या साधू संतांनी त्या भगवंतावर, भगवंतांनी साधू संतांवर केलं. निस्वार्थ प्रेम केलं आपल्यावर आई वडिलांनी, निस्वार्थ प्रेम केलं आपल्यावर निसर्गाने, आणि निस्वार्थ प्रेम केलं
किती प्रेम केलं माझ्या राधाराणीनं, किती प्रेम केलं. अहो माहित असताना तो देव माझा कधीच होणार नाही हे माहित असताना सुद्धा त्याच्यावर निरंतर प्रेम करत राहणं याला म्हणतात निस्वार्थ प्रेम, याला म्हणतात निस्वार्थ प्रेम. राधेचं लग्न झालेलं आहे, राधा 22 वर्षाची आहे, कृष्ण भगवान परमात्मा 5 वर्षाचा आहे. लोक म्हणतात मी कॉलेजवर सर्व्हिस करते, कॉलेजवर नोकरी करते. माझे विद्यार्थी मला विचारतात मॅडम तुम्ही ते कीर्तनात सांगता कृष्ण आणि राधेचं, मग कृष्ण राधा कृष्णाची पत्नी होती का? म्हटलं नाही. मग मैत्रीण होती का? म्हटलं नाही. मग बहीण होती का? म्हटलं नाही. मग होती तरी कोण म्हणे मॅडम आम्हाला सांगा. मी म्हटलं राधा हे एक तत्व आहे आणि त्या तत्वाला प्रेम तत्व आणि भक्ती तत्व एवढंच नाव देता येतंय. राधा कुणी स्त्री नाहीये भागवतामध्ये, राधा कुणी बाई नाहीये, राधा कुणी मुलगी नाहीये, ते एक प्रेम तत्व आहे. राधा म्हणजेच भक्ती आणि भक्ती म्हणजेच राधा. कृष्ण आणि राधा अजिबात वेगळे नाहीये. राधा हे एक तत्व आहे आणि त्या तत्वाचं नाव आहे प्रेम तत्व, भक्ती तत्व. त्या राधेसारखं आपण सुद्धा भगवंतावर निस्वार्थी, निर्हित, निष्काम प्रेम आपण त्या भगवंतावर केलं पाहिजे, करायला पाहिजे आणि ते आपल्याला करता आलं पाहिजे. आणि ते करता येण्यासाठी संतांच्या संगतीमध्ये आपण आलो पाहिजेत, येणं गरजेचं आहे. मनाने परमार्थ करता येत नाही. माऊली सांगतात मनोमार्गे गेला तो तेथीची मुकला, हरी पाठी स्थिरावला तोची धन्य. मनाने परमार्थ करता येत नाही म्हणून आपण साधू संतांच्या संगतीत आल्या. मला करायची ना, राजाची संगत केली कधी गुलाम करून ठेवेल सांगता येत नाही, पण संगत जर साधूची केली तर कधी देव भेटून देईल सांगता येत नाही. म्हणून संगत तुम्ही करायची असेल तर साधूची करा, संतांची करा, महात्म्यांची संगत करा. ही संगत करणं गरजेचं आहे. देवानं त्या चोखोबरांच्या पत्नीचं बाळंतपण केलं आणि त्या ठिकाणी पुन्हा वारीहून चोखोबरा परत येण्याची वेळ झाल्यानंतर त्या भगवंतांना सांगितलं आता मी येते वहिनी. तेव्हा सोयराबाई म्हणतायत अहो असं नका जाऊ तुम्ही, आता ते येतील, धनी येतील, तुम्हाला साडी चोळी बांगडी करावं लागेल का नाही काही, असं जाऊ नका हो. मला नाव ठेवतील तिकडची माणसं, तुमच्या सासरची माणसं नाव ठेवतील, तुमच्या माहेराला, तुमच्या भावाला, मला भाऊजाईला नाव ठेवतील. नका बाई असं जाऊ. पण देवानं सांगितलं नाही आता निघावं लागतंय म्हणे. आता चोखोबरा आल्यानंतर पुन्हा आपलं भांड उघडं पडणार आहे ना, बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळं देव निघून गेला. एवढं इतकी कृपावंत कोण असू शकतं की एवढं अति खालच्या दर्जाचं सुद्धा काम त्या भगवंतानं भक्तासाठी केलं. म्हणून तुकोबराय म्हटले ऐसी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून. कृपावंत दुसरं कोणीच नाही हो, कोणीच नाही. फक्त आठव केली पाहिजे. आपण काय करायचंय, आठवण केली पाहिजे. त्याची आठवण कोणी केली बघा, जिजाबाईने आठवण केली होते देवाची. माझ्या कानपात्रानं आठवण केली. एकच हाक मारली तिनं सुद्धा. त्या भगवंताच्या पायावर दर्शन घेत असताना बिदरच्या बादशाहकडे घेऊन जाणारे शिपाई बाजूला उभे होते. कानपात्रा भगवंताचं दर्शन घेत होती आणि कानपात्रेनं दर्शन घेतलं. देवाला दर्शन घेताना सांगितलं देवा बिदरच्या बादशाहकडे जायचं नाही. जे माझ्या आईने केलं, श्यामा नावाच्या वेश्येच्या पोटी जन्माला आलेली कानोपात्रा नावाची मुलगी आणि आईचं म्हणणं जे मी केलं तेच तुला करावं लागेल. कानोपात्रेनं सांगितलं अजिबात नाही आई, मी करणार नाही. मी नक्की माझ्या पायात चाळ बांधेल, मी नक्की माझ्या पायात घुंगरा बांधेल, पण ते फक्त देवासमोर नृत्य करण्यासाठी असतील. तिच्या मुखामध्ये भगवंताचे भजन होते. त्या ठिकाणी पायामध्ये पैंजण, पायामध्ये चाळ बांधून, पायामध्ये घुंगरू बांधून कानपात्रा तासन तास त्या देवासमोर नाचायची. आणि शेवटच्या काळामध्ये देवा जवळ जात असताना, कारण बिदरच्या बादशाहकडे घेऊन जायला आलेले शिपायांना सांगितलं मला एकदा दर्शन करू द्या त्या देवाचं, एकदाच दर्शन करू द्या. आणि पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला गेलेली कानपात्रा दर्शन घेत असताना सांगितलं देवा हे सौंदर्य, देवा हे सौंदर्य जर माझ्या अब्रूला घातक ठरत असेल तर मला या सौंदर्याची गरज नाही. देवा देवा तुझ्यामध्ये ही माझी प्राण ज्योत विलीन करून घे. देवा मला जायचं नाहीये त्या बिदरच्या बादशाहकडं. देवा या सौंदर्याला आग लागली तरी चालेल, पण हे सौंदर्य कुणाच्या, हे शरीर कुणाच्या स्वाधीन करण्याची आणि मला ते करायला भाग पाडू नकोस रे देवा. देवा नको रे असं करू. आर्त स्वरामध्ये माझ्या कानोपात्रेनं भगवंताला साथ घातली, भगवंताला विनंती केली. आणि काय पाहता पाहता पाहता
बारी थप्प झाली, बारी एका जागेवर थांबत होती, बारी का पुढे सरकत नाहीये म्हणून एका माणसानं कानोपात्रीच्या शरीराला हलवलं. कानोपात्रीचं निष्प्राण झालेलं शरीर धाडकन खाली पडलं. कानोपात्रा कधीच भगवंतमय झाली होती म्हणून तुकोबराय म्हणतात, ऐसी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून. त्या पंढरपूरच्या त्या पांडुरंग परमात्म्याशिवाय दुसरं कुणी सुद्धा तितकं कृपावंत असू शकत नाही. त्या कानोपात्रेच्या हाकेला धावला, माझ्या जनाबाईच्या हाकेला धावला. जेव्हा चोरीचा आळ माझ्या जनाबाईवर आला, वाळवंटामध्ये जनाबाईला त्या ठिकाणी असणाऱ्या फासावर द्यायचं ठरवलं आणि त्या असणाऱ्या फासावर द्यायचा असणाऱ्या सुळाचं पाणी पाणी त्या भगवंतानं केलं. आवाज दिला होता आणि जनाबाई असं नाही म्हणली, देवा माझा ऐक ना. देवाला विनंती नाही केली माझ्या जनाबाईने. जनाबाई म्हणली, काय म्हणली, अरे अरे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांड रंडकी झाली. बघा ना, काय अधिकार असेल हो, काय अधिकार असेल देवाला शिव्या देण्याचा. त्या शिव्यामध्ये सुद्धा देवाला प्रेम वाटत होतं. आम्ही षोडशोपचारे त्याची पूजा करून सुद्धा आमचं प्रेम सुद्धा देवाला प्रेम वाटणार हो. पण जनाबाईच्या शिव्यामध्ये सुद्धा देवाला प्रेम वाटत होतं. बहिणाबाईने शिव्या दिल्या. बहिणाबाई बोलायला लागली की मूर्तीला दरदर घाम येत होता. बहिणाबाई म्हणजे बहिणाबाई चौधरी नाही हा, कवयित्री, तुकोबरांच्या शिष्य असणाऱ्या बहिणाबाई. बहिणाबाई बोलले का देवाला, अरे तुला लाज वाटते का, उतर खाली विटेवरून, बघता भक्ताकडं काय चाललंय याचं, काय चाललंय त्याचं, कोण बघणार त्यांच्याकडे, तू आमचा माय, तू आमची बाप सुद्धा आणि आमची माय सुद्धा तूच आहेस. दर 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 घाम यायचा मूर्तीला. तुकोबरांच्या शिष्या बहिणाबाई बोलायला लागल्यानंतर काय सांगावं, अधिकार होता तेवढा. एका आवाजात देवाला जवळ आणण्याची ताकद होती. अनेकांचं ऐकलं म्हणून तुकोबराय म्हणले, ऐसी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून. फक्त त्याची काय करा तुम्ही, आठवण करा. करिता आठवण धावोनिया घाली कव. ऐका ना, एकदा काय झालं, तुकोबरांच्या पत्नीनं त्या ठिकाणी असणाऱ्या जिजाबाई तुकोबराला म्हणू लागल्या, का म्हणे तुम्ही दररोज उठले की कुणकडे पण निघाता, भामचंद्र डोंगर काय, भंडारा डोंगर काय, देऊ मध्ये काय, गावात काय, गावाच्या बाहेर काय, कुठं पण जाता भजन करत बसता. मला काही समजतं का तुम्ही कुठं गेलात म्हणून, कोणत्या दिशेने गेलात कळतं का. तेव्हा काही फोन पण नव्हते. विचारलं असतं, हॅलो वेर आर यू, कुठे तुम्ही विचारलं असताना फोन करून. पण मोबाईल पण नव्हते. तुकोबरांच्या पत्नीने विचारलं, जिजाबाईने विचारलं, माझ्या मालक तुम्ही कुठे जाता सांगत नाहीत, मी कोणत्या रस्त्याने यायला पाहिजे, कुठे येत जाऊ तुमच्या मागे मागे, सगळीकडे शोधावं लागतं. आणि लोक म्हणतात तुकोबरांच्या पत्नीनं तुकोबरांना शिव्या घातल्या. चूक चूक, तुकोबरांना नाही शिव्या घातल्या. तुकोबरांच्या पुढे जाऊन त्या जिजाबाईनं देवाला शिव्या घातल्या. देवाला, अरे काळ्या तोंडाच्या विठ्या, तुझ्या नादाला माझा नवरा लागलाय म्हणून इतका बिघडलाय. हे जिजाबाईने म्हणावं, जिजाबाईंनी म्हणावं, माझ्यासारख्या पामरानं नाही, जिजाबाईंना म्हणावं. नामदेवरांच्या पत्नीनं सुद्धा पत्नी पण म्हणायची बघा, काय म्हणायची, सांग सांग रखमाबाई तुझ्या विठ्ठलाला, तुझ्या विठ्ठलाने माझा नाम वेडा केला. सांग सांग रखमाबाई, सांग सांग रखमाबाई तुझ्या देवानं वेडा केलं नवऱ्याला. जिजाबाई सुद्धा त्यामध्येच बघा त्या विठ्ठलाला शिव्या घालायचे, अरे देवा तुझ्या नादी लागला माझा नवरा म्हणून बाबा हे कुणकड पण जातात म्हणे, कुठं भजन करतात, कुठं जातात, कुठं नाही सांगत नाहीत, काय नाहीत. आणि जिजाबाई अशी स्त्री होऊन गेली बरं का, एक जिचा पाय भगवंतानं स्वतःच्या मांडीवर घेतला. ऐका ना, जिजाबाईनं एके दिवशी विचारलं, तुकोबराया तुम्ही कुठं जाता कळत नाही स्वामी, तुम्ही कुठं जाता कळत नाही. तेव्हा तुकोबरांना सांगितलं किती अधिकार श्रेष्ठ. तुकोबराय म्हणू लागले, अगं आवडे. तुकोबराय प्रेमानं आपल्या बायकोला आवडे म्हणायच्या. बघा प्रेमानं म्हणत जा बायकोला, बायकोचं कौतुक पण करत जा, करत जा कौतुक, हा करायला पाहिजे. तुकोबरांनी सांगितलं, अगं आवडे
जिथं वाटा फुटतील ना त्या प्रत्येक वाटेला तू कान लावून बघायचं. ज्या वाटेला विठ्ठल 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 असा आवाज येईल ना त्याच वाटेने मी गेलेलो आहे असं समजून त्या वाटेने यायचं. बघा तुकोबराच्या वाटेने गेले, ती वाट सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. वाट सुद्धा कीर्तनात बसल्यानंतर तुम्हाला किती सांगितलं विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, टाळी वाजवा, एखादे धटकुले नाहीतच वाजवीत. आणि पुन्हा बाहेर जातात सगळ्यात अगोदर, पुन्हा बाहेर जाऊन म्हणतात काय कीर्तन करताय वरडत होती, टाळी वाजवा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, पण पठ्ठ्याने नाहीच वाजवली. येथे कोणाचे बा काय गेले, ज्याचे त्याचे अनहित केले. इथं कोणाचं काही जात नाही. माझ्या पाकिटातला रुपया कमी होणार नाही. तुम्ही टाळी नाही वाजवली काय, वाजवली काय, विठ्ठल विठ्ठल म्हणलात काय, रुपया सुद्धा कमी होत नाही. तुमच्या फायद्याचं आहे म्हणून चाललेले बरं का, तुमच्या फायद्याचं आहे म्हणून चाललेले. टाळी वाजवत चला, विठ्ठल विठ्ठल म्हणत चला. कशामुळं? मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. देवाचं नाव मुखात असलं आणि हाताने टाळी वाजली की त्याला कोटी यज्ञ सुद्धा घडतात. हे बघा त्याच्यासाठी टाळी वाजवायची, माझ्यासाठी मी सांगते म्हणून अजिबात नाही, स्वतःसाठी वाजवायची. आणि त्या वाटेनं तुकोबरांच्या पत्नी जायच्या आणि तुकोबरांना भाकरी खाऊ घालायच्या, जेवायला द्यायच्या. आणि त्याच्यानंतर तुकोबरांच्या पत्नी जेवण करत होत्या, अर्थात माझ्या जिजाबाई त्याच्यानंतर जेवण करत होत्या. त्यांना पतिव्रता म्हणायचं. आता पतिव्रता आहेत, भरपूर आहेत, नाही असं नाही, पण त्याच्यापेक्षा जास्त पतिव्रता झालेल्या आहेत. पतीच्या वर पतिव्रता नाही, पतिव्रता. विठाल. आणि एकदा असंच जिजाबाई माझी चाललेली असताना जिजाबाईच्या पायात काटा मोडला, काटा. आणि त्या जिजाबाईनं शिव्या घातल्या देवाला, ह्या काळ्या विठ्याची रानरंडकी झाली म्हणे, याच्या नादाला लागून माझा नवरा कोणीकडे पण भटकतोय. आता पायात काटा मोडलाय, रक्त बंबाळ पाय झालाय, कोणी तिथं काढायला. डोक्यावर टोपली आहे, भाकरींची शिदोरी आहे, डोक्यावर टोपली आहे, खाली कसं बसं ठेवलं, पण पायातला काटा काढताना अगदी त्रास माझ्या जिजाबाईला होऊ लागला. आणि इकडे तिकडे पाहिलं, तेवढ्यात देव तिथं आला, साध्या छोट्या एका गुराख्याचं रूप घेऊन आला, जवळ आला जिजाबाईच्या आणि म्हणू लागला, अहो आई तुमच्या पायातला काटा मी काढू का? अहो आई तुमच्या पायातला काटा मी काढतो. जिजाबाई म्हणतात, अरे तू केवढू साक म्हणे, कसा तुला काटा काढता येईल? देवानं सांगितलं, अर्थात त्या गुराख्याच्या रूपात आलेल्या देवानं सांगितलं, मी भल्या भल्यांचे काटे काढले, आतापर्यंत एवढ्या जणांचे काटे काढले, सांगायची सोय नाही. तुझा काटा काय म्हणे, एवढूसा काय गाई, काढतो ना तुझा काटा. आणि देवाचा पाय त्या ठिकाणी हात, देवाचा हात जिजाबाईच्या पायाला लागताच क्षणी जिजाबाईला शांत वाटलं. काट्याची दहापता, काट्याची आग निघून गेली आणि भगवंतानं तो पाय आपल्या मांडीवर घेतला, हातात घेतला, मांडीवर घेतला आणि काटा जिथं मोडलाय तिथं तोंडातली थुकी लावून काटा पुन्हा एकदा पाहिला, सगळा निघाला की नाही. आणि पुन्हा त्याच पायाची थुंकी घेऊन पुन्हा तोंडात घातली. अर्थात त्या भगवंताला तुकोबरांच्या पत्नीच्या पायाचे रचक कण स्वतःच्या तोंडात घालायचे होते. एवढं श्रेष्ठत्व माझ्या जिजाबाईंचं आहे, एवढं श्रेष्ठत्व माझ्या तुकोबरांचं आहे. तुकोबरांचं श्रेष्ठत्व काय आहे बघा ना. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेम, ज्याची जागर स्त्री शक्तीचा आहे बरं का. स्त्री होती म्हणून आज आपण समाजामध्ये जे पाहतोय, आज आपण छत्रपती शिवरायांच्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय कुठले कार्य होत नाही. त्या छत्रपती शिवरायांना घडवणारी माता जिजाऊ आहे. राष्ट्रमाता जिजाऊमुळे, राष्ट्रमाता जिजाऊमुळे शिवराय छत्रपती झाले. माता यशोधरामुळे सिद्धार्थ सम्यक गौतम बुद्ध झाले. माता सावित्रीबाईमुळे ज्योतिराव राष्ट्रपिता झाले. आणि माता रमाईमुळे बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले. यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात नक्कीच असतो. स्त्रियांशिवाय पुरुष कधीच पुढे जाऊ शकत नाहीत. मग ती तुमची आई असेल, ती तुमची बहीण असेल, ती तुमची पत्नी असेल, किंवा ती तुमची मुलगी असेल, ती तुमची मैत्रीण सुद्धा असेल, पण तिचं प्रोत्साहन तुम्हाला नेहमी असतं. पण ऐका ना महिला मंडळ, आपण सुद्धा पुढे जातो. आपण सुद्धा कुठल्या नोकरी व्यवसायात म्हणा, कुठल्या व्यापार व्यवसायात म्हणा, त्यांना गाजण्यासाठी सुद्धा त्यांच्या घरी कुणीतरी एखादा पुरुष त्यांच्या मागे असतो. हे मी आवर्जून सांगणार, हे सांगायला अजिबात विसरणार नाही. सांगू तुम्हाला, पत्नी म्हणून संसार रूपी
आहेत, हे संसाराचे दोन चाक आहेत. कोणते? एक पती आणि पत्नी. दोघही एकमेकांना परस्पर पूरक आहेत. कुणीही कुणापेक्षा जास्त नाही आणि कुणी सुद्धा कुणापेक्षा कमी नाहीये. कधीच उठवत नाही. आता मी बीडहून आले कीर्तनाला, इथं बीडहून बाबा मी बीडहून कीर्तन आले. आता मी बीडला वापस जाईलच, याची काही गॅरंटी नाही. खरंच गॅरंटी नाही हो, काही घेऊन आलेलो नाहीत, काय न्यायचं पण नाही. पण इथं आलो ना, प्रेमाचे दोन शब्द बोलूयात फक्त. वर्णन करतात. क्या लेके आया बंदे, क्या लेके जाएगा, क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. काय घेऊन जायचंय हो? काहीच घेऊन जायचं नाही. जर मी 4-8 दिवसात मेले तशी मारणार नाही लवकर, इतक्या नाही मारणार दादा, येईन पुढच्या वर्षी पण. अजून काही घेऊन जायचं नाही. नेता काही येत नाही. आपल्या कपाळाला 1 रुपया लावतात, 1 रुपया मेल्यानंतर. लावणारे माणसं म्हणतात मनातल्या मनात, एवढी संपत्ती होती, एवढी प्रॉपर्टी होती, सगळं आम्ही घेणारच येतं. उद्या बँकेत जाणार, पोस्टात जाणार, जिथं इथं खाते तिथं आमच्या नावावर लावणार, आम्ही घेणार. पण हा तुझ्या कपाळाला 1 रुपया लावलाय ना, तुझ्यात ताकद असेल, तुझ्यात हिंमत असेल, तुझ्यात शक्ती असेल, तुझ्यात सामर्थ्य असेल, तर एवढा 1 रुपया नेऊन दाखव, मग तुला मानतो मी. 1 रुपया त्याच्यासाठी लावत असतील कदाचित. बरं, एखादा गडगंज श्रीमंत माणूस आहे, कोट्याधीश, मग एक कमीत कमी 2000ची नोट लावायला पाहिजे ती नव्हती बाबा, लावायला पाहिजे ती नव्हती. नाहीत ना माणसं, 1 रुपया लावले, तेवढा तरी घेऊन जाता येतं तुला बघ म्हणते. तर बाकी ते सगळं आम्ही घेणार, तेवढा दिला 1 रुपया, एवढा घेऊन जा. काहीच नेता येत नाही, काहीच नाही नेतात. इथंच ठेवायचं सगळं बरं का. म्हणून प्रेमाने राहा, वैर सोडा, द्वेष सोडा, तिरस्कार सोडा आणि प्रेमाने राहण्याचा प्रयत्न करा बरं का. माझ्या आता वेळ संपला. Everybody says that time is money, but I think and you all must think that time is not money. Time is more than money. वेळेला पैशापेक्षा जास्त आपण किंमत दिली पाहिजे आणि ती दिली तरच वेळ सुद्धा आपली किंमत करत असते. म्हणून 5वी माळ आहे. नवरात्र साजरं होईल कसं? एका घरामध्ये सासू आणि सून गुण्या गोविंदाने राहतील, एकमेकीवर प्रेम करतील. जेव्हा सासू आई होईल आणि सून मुलगी होईल, खऱ्या अर्थानं त्या दिवशी नवरात्र साजरं होईल. त्या दिवशी नवरात्र साजरं होईल. चपला घालायच्या नाही, फराळ नुसते खायचे, कितकाले फराळ खायचे आणि देवीचे उपवास धरायचे, याला अर्थ नाही, याला किंमत नाही, देवीला हे आवडत नाही. बरं, आणखी एक आहे का? त्याच्या पुढे जाऊन सांगते, देवीला आपण बकरे कापतो, बरोबर आहे का? देवीला लागतात, ते कापतात. इथं आहे की नाही मला माहित नाही, पण मी सांगते, देवीला 1 बकरं कापू नका बाबा. तुम्हाला कुणीच सांगणार नाही, असं कोणताच कीर्तनकार सांगणार नाही. देवीला 1 बकरं कापू नका, देवीला 6 बकरे कापा. बरोबर आहे बाबा? किती कापायचे आता उद्यापासून? 6 बकरे कापायचे देवीला. 1 बकरं कापूच नका, पण 6 बकरे कोणते ते ऐका ना दादा. काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, अहंकार नावाचे 6 बकरे देवी पुढे कापा. देवी तुमच्या घरात येऊन राहिल्याशिवाय राहणार नाही, देवी तुमच्या घरात आल्याशिवाय राहणार नाही. हे बकरे देवी समोर कापा. आणि सगळ्यात मोठा बकरा अहंकार नावाचा आहे ना, त्याला तर सगळ्यात पहिल्यांदा कापा. देवी तुमच्या घरातच राहील, देवी तुमच्या घरात राहील. तुम्हाला देवीकडे जायची सुद्धा गरज नाही. किती सुंदर देवीचं रूप आहे, किती गोड आहे देवी. कितना सुंदर लगे मेरी माँ का भुवन, स्वर्ग में भी तो ऐसा नजारा नहीं. कितना सुंदर लगे मेरी माँ का भुवन, स्वर्ग में भी तो ऐसा नजारा नहीं. माँ के खातिर मैं सारा जगत छोड़ दूं, इसके चरणों से उठना गवारा नहीं. मेरे नजरों के आगे रहे माँ, अगर मेरे नजरों के आगे रहे, मन के मंदिर में इसको बिठाता रहूं.
अपनी पलकों से चुन चुन के काटे सभी, इसके चरणों में कलियां बिछाता रहूं, इसके चरणों में कलियां बिछाता रहूं। आई राजा भगवती माता की, विठप्पा रखुमाई। महाराज शेवटी म्हणाले, तुका म्हणे गीती गाता, नामी द्यावी सायोज्यता। गीत गा, त्याचं गीत गा। अहो आपल्याला गोडी लागली पाहिजे हो, म्हणून महाराज म्हणतात का, कधी लागेल, कधी लागेल, कधी लागेल, कधी घोडिया भंगाची गुणगे सावळी सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट बघा, देव आणि देवी वेगळ्या अजिबात नाही येतात. ब्रह्म त्याची माया, माया त्याची ब्रह्म, ब्रह्म त्याची माया, अंग आणि छाया जयापरी. जसं अंग, आपलं अंग आणि आपली सावली एकच आहे, वेगळे नाही आहेत, तसं देवाचं आणि देवीचं आहे. म्हणून देवाला आणि देवीला वेगळं मानायची गरजच नाही. तोच विठोबा आणि तीच विठाबाई, या ज्ञान आपण त्या भगवंताला शरण गेलो पाहिजे. आणि त्या संतांचं नाव घेतलं की देवाला इतकं आवडतं बरं का, कारण देव स्वतः म्हणतो बरं का, संतांचं चरित्र भगवंताला एवढं आवडतं. माझं आवडते निरुते जे संत चरित्र ते प्रशंसिती, ते माझं प्राण होणे होते. कोण? संत. म्हणून त्या संतांचं नाव घ्या. ज्ञानेश्वर एकच मिनिट बोलायचं फार महत्वाचं आहे. थोडासा विषय फार महत्वाचा आहे. म्हणून आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, अवघ्या महाराष्ट्रामध्ये बघा, एक मराठा आरक्षणाचं रान पेटलेलं आहे. मराठा आरक्षणाचं आपल्या जिल्ह्यातून हे 14 तारखेला आपल्या जिल्ह्यातून बऱ्याच गाड्या इथून आलेल्या असतील. त्यामध्ये आपल्या इथली आत्ता इथं उपस्थित आहेत इथली माणसं सुद्धा तिथं आलेली नक्की असतील. आता हे रान पेटलेलं आहे ना, हे रान पेटलेलं रान शांत होऊ द्यायचं नाहीये. आणि त्या मनोज दादा जरांगेच्या पाठीमागे प्रत्येकानं खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. कारण ही लढाई आता आर पारची लढाई आहे. करेंगे या मरेंगे, हम सब जरांगे, हम सब जरांगे, अशी भूमिका आता प्रत्येकानं घेतलेली आहे. आणि कुठपर्यंत आपल्याला म्हणायचं आहे,
गुदगुद करून सांगायचंय मला, आमचे लेकर 97, 98, 99% पडतात आमच्या मुलांना, पण आरक्षणाअभावी तो मुलगा तिथं लागत नाही. कुणीतरी 60, 61, 62, 63% तिथं चिकटतो, तिथं लागतो. मग आमच्या मुलांच्या त्या भविष्यामध्ये काय आहे, त्याला इतकं शिक्षण होऊन त्याला कामही करू वाटत नाही शेतामध्ये, त्याला कुठला धंदाही करू वाटत नाही. मग त्याच्याकडे एकच इलाज, एकच पर्याय उरतो मायबाप, आणि कुठल्या तरी झाडाला गळफास घेतो. माझा मुलगा आज महाराष्ट्रातल्या तमाम मराठ्यांचे मुलं इतकं शिक्षण घेऊन कुठं नोकरी धंदा नाहीये, म्हणून अनेकांनी आत्महत्या केल्यात. आपल्याला माहितीये बांधवांनो, म्हणून आपल्या लेकरांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील, आपल्या मुलांना न्याय मिळावा असं वाटत असेल, तर या मराठा आरक्षणाचा जो लढा पेटलाय ना बांधवांनो, तो पेटलेला लढा विझू देऊ नका. आणि पेटलेल्या लढ्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं. इतर दुसऱ्या जातीचे सुद्धा असतील, त्यांनी सुद्धा त्यांना पाठिंबा द्यावा. इथली गोष्ट सुद्धा सांगते मी, अनेकांचे पाठिंबे भेटतायत, पण इथल्यांनी सुद्धा एक समाजाला पाठिंबा देऊन आमचे हात, आमचं मस्तक बळकट करण्याचं काम आपल्या बाकीच्या समाजाने केलं पाहिजे. कारण तुमच्या मागे तुम्हाला जेव्हा गरज होती तेव्हा हा समाज उभा राहिलेला आहे. मराठा समाज 18 पगड जातीला सोबत घेऊन चालणारा समाज आहे. म्हणून सर्वांनी सहकार्य करून हे मराठा आरक्षण भेटलंच पाहिजे. आर्या पारची लढाई आता आहे, ही लढाई शेवटची आहे आणि ही लढाई आपण जिंकलीच पाहिजे. सगळ्यांचं हेच म्हणणं असलं पाहिजे. आणि त्यासाठी या आरक्षणाच्या लढाईला, या आरक्षणाला आमच्या मनोज दादांना पाठिंबा द्या, सहकार्य करा. कधी जाग येणार आहे सरकार मायबाप? म्हणून आता हा लढा पेटलाय, हा लढा थंड होऊ देऊ नका, हा लढा विझू देऊ नका. या लढ्यामध्ये प्रत्येकाने सहभागी व्हायला पाहिजे. राज्याच्या मायबाप हो, ही हात जोडून तुम्हाला कळकळीची विनंती करते. म्हणजे पत्रकार साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला. सर्वांचे, समस्त ग्रामस्थांचे पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करते. विठ्ठल जय जय.